दानिएल अध्याय 2। नबुखदनेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली। तेव्हा राजाने हुकूम केला की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगावयाला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खासदी यास बोलावून आणा। मग ते सर्व राजासमोर हजर झाले। राजा त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न समजण्यासाठी माझ्या मनाला तळमळ लागली आहे। ते खासदी अरामी भाषेत राजाला म्हणाले, महाराज चिरायू असा, आपले स्वप्न आपल्या ह्या दासास सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू। राजाने खासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ ही मला तुम्ही कळविली नाहीत, तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावे। पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हास मजकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल। यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा। ते पुन्हा त्याला म्हणाले, महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासास सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू। तेव्हा राजाने म्हटले, मला खात्रीने वाटते की तुम्ही वेळ काढीत आहात, कारण तुम्हास ठाऊक आहे की माझा ठराव होऊन चुकला आहे। तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही तर तुमच्या संबंधाने एकच हुकूम होणार। हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्या नाट्या गोष्टी सांगावयाचा बेत केला आहे। माझे स्वप्न मला सांगा, म्हणजे त्याचा अर्थ तुम्हास सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल। खासद्यांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही। असली गोष्ट ज्योतिषास, मांत्रिकास किंवा खासद्यास कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारिली नाही। महाराज जी गोष्ट विचारितात ती दुर्घट आहे। मानवात वास न करणाऱ्या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही। हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलाच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली। ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यास शोधू लागले। राजाच्या गार्द्यांचा नायक अर्योक हा बाबेलाच्या ज्ञान्यांचा वध करण्यास निघाला होता। त्याचबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले। त्याने राजाचा सरदार अर्योक यास म्हटले, अशी निकडीची राजाज्ञा का? तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीकत सांगितली। मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की मला अवकाश द्यावा, म्हणजे मी हुजुरास स्वप्नांचा अर्थ सांगेन। यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन
आपले सोबती हनन्या, मिशाएल व अजर्या यास ही हकीकत कळविली आणि बाबेलाच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्या संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रगट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजा स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्ट करीतो. तो ज्ञान्यास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करीतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते. त्याच्याजवळ प्रकाश वसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानितो व तुझे स्तवन करीतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनविले ते तू मला आता कळविले आहे. तू आम्हास राजाची गोष्ट कळविली आहे. ह्यावर दानिएल, ज्या अर्योकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषांचा वध करण्यास नेमिले होते, त्याचकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञान्यांचा वध करू नका. मला महाराजांपुढे न्या, म्हणजे मी त्यांना स्वप्नाचा अर्थ सांगतो. तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, राजास स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहुद्यांमध्ये मला आढळला आहे. बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगावयास तू समर्थ आहेस काय? दानिएलाने राजाला उत्तर दिले की सरकारनी जे रहस्य विचारिले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यास राजाला सांगता येणार नाही. तरी रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखदनेस्सर महाराजांना कळविले आहे. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडला असता आपणाला झालेला दृष्टांत असा आहे. महाराज, आपली गोष्ट अशी की यापुढे काय घडणार हे विचार आपण बिछाण्यावर पडला असता आपल्या मनात आले आणि यापुढे काय होणार हे रहस्ये प्रगट करणाऱ्या देवाने आपणाला कळविले आहे. आता माझी गोष्ट अशी आहे की हे रहस्य मला प्रगट झाले आहे. ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नाचा अर्थ प्रगट व्हावा व आपणाला आपल्या मनातील विचार समजावे म्हणून झाले आहे. महाराज, आपण दृष्टांत पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता.
त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व हात रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत, आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत. त्या सर्वांवर आपण सत्ता ठेविली आहे. सुवर्णाचे शीर आपणच आहात. आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल. ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालविल. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. लोखंड सर्वांचा भुगा करीते, तसे ते राज्य चूर्ण करणाऱ्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली. त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता. तसे हे राज्य द्विविध होईल. तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले, तशी त्या राज्यात लोखंडाची मजबूती राहील. त्या पुतळ्याच्या पावलांची बोटे काही भाग लोखंडाची व काही भाग मातीची होती. तसे ते राज्य अंशतः बळकट व अंशतः भंगूर असे होईल. लोखंड माती बरोबर मिसळलेले आपण पाहिले, तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील. पण जसे लोखंड माती बरोबर एक जीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एक जीव होणार नाहीत. त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्व काळ टिकेल. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळविले आहे. हेच आपले स्वप्न
व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. तेव्हा नबुखदनेस्सर राजाने पालथे पडून दानिएलास साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा केली. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करिता आले, म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. मग राजाने दानिएलास थोर पदास चढविले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्याचा कारभार सांगितला. दानिएल राजदरबारी असे.